थँक्यू व्हेरी मच. आपण सगळे दयाळू मायबाप. थँक्यू. भगवंत सुद्धा अशा भोळ्या भावालाच भुलतो नेहमी. भक्ताचं जे भोळेपण असतं ना, तेच भगवंताच्या मनाला कुठेतरी लागून जातं. नाही, याच्या मदतीला मला जायलाच पाहिजे. तर श्रोते हो, हळूहळू आपण अवघा रंग एक झाला या भक्ती रसाने परिपूर्ण आणि अतिशय श्रवणीय अशा संगीत प्रवासाच्या उत्तरार्धाकडे वाटचाल करीत आहोत. मंडळी, भक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी श्रीकृष्ण पंढरपुरी आले. पण पुंडलिक आपल्या मातापित्यांच्या सेवेत मग्न होते. पुंडलिकाने श्रीकृष्णाला आसन व्यवस्था तेव्हा करणे शक्य नसल्याने एक वीट देऊन बसण्यास सांगितले आणि श्री विठ्ठल रूपात कमरेवर हात ठेवून श्रीकृष्ण 28 युग थांबायला तयार झाले पुंडलिकाच्या भोळ्या भक्तीपोटी. आता मघाशी जे गाणं झालं त्याचं पुढची ही आहे. इकडे सौ श्रीकृष्ण म्हणजे आपल्या रुक्मिणी देवी वैकुंठात वाट पाहून पाहून थकल्या. म्हणाल्या, श्रीकृष्ण अजून आलेला नाही आहे तो काय. मग त्या पृथ्वीवर आल्या. पृथ्वीवर आल्या त्यांच्या असे लक्षात आले की त्यांचे पती विठ्ठल रूपात सर्व भक्तांच्या मेळाव्यात रमलेले आहेत, भक्तांची सेवा करीत आहेत, वैकुंठातील सर्व सुखे सोडून जनाबाईच्या घरी दळण कांडण करीत आहेत, एकनाथाच्या घरी 12 वर्षे श्रीखंड्या म्हणून पाणी भरत आहेत, भक्त बोलवतील तसे धावत आहेत. चाणाक्ष पत्नीला म्हणजे आपल्या रखुमाईला हे कळाले की विठुरायाची दमणूक शेवटी होते. धावधाव करतोय विठुराया. शेवटी पत्नीलाच समजते ना, भले ती परमेश्वराची पत्नी असली, आदी माया असली, तर सावली रूपाने ती माऊली पंढरपुरात आली, हलकेच बाहेर थांबली. तिच्या अस्तित्वानेच विठुरायाला हुरूप वाटला. भगवंताने आणखी उत्साहाने भक्तांच्या उद्धाराचे काम हाती घेतले. साक्षात परमेश्वराचा प्रपंचाचा गाडा पत्नीच्या सहाय्याशिवाय चालत नाही. एकटा विठुराई दमतो, आपला देवही दमतो. संसारात पतीला पत्नीची खंबीर साथ मिळाली ना तर संसार यशस्वी होतो. म्हणूनच आम्ही बायका बऱ्याचदा नवऱ्याला म्हणतो, अहो मी होते म्हणून तुमचा संसार चालला, दुसरी असती ना तर सोडून गेली असती. सोडून जात नाही कोणी कोणाला, हे असंच चालतं. परमेश्वराचंही तसंच आहे. रखुमाईला शेवटी यावंच लागलं नवऱ्याकडे लक्ष द्यायला, नवरा दमतो. तर एक श्लोक आहे संस्कृतमध्ये संसारी स्त्रीसाठी. कार्येषु मंत्री, कर्मेषु दासी, भोज्येषु माता, शयनेषु रंभा, रूपेषु लक्ष्मी, क्षमया धारित्री, षट्कर्मयुक्ता कुलधर्म पत्नी. प्रत्येक स्त्रीमध्ये ही रखुमाई दडलेली असते. प्रत्येक स्त्रीमध्ये चंडिका दडलेली असते. प्रत्येक स्त्रीमध्ये महालक्ष्मी दडलेली असते. तर अशा स्त्री शक्तीला नमन करून आपण पुढचे गीत ऐकूया. सौ प्रतिभा पिंगळे यांनी ते गायलेले आहे. आमच्या सुवर्ण मंचाच्या गायिका आहेत, अत्यंत गोड गळ्याच्या गायिका आहेत. त्या सादर करता आहेत. थोडं वेगळं गाणं आहे, आत्ताच्या काळातलं गाणं आहे ते. बघा, ऐका.